हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज महत्त्वाच्या मुद्द्यावर मी तुम्हाला बोलणार आहे. उर्दू कन्वर्ट राऊंड जो आज लागलेला आहे, सर्वांचे अभिनंदन त्या संदर्भात असेल. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल त्या संदर्भात असेल. आणि आजचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे 2022च्या मुलांना अपात्र गैरहजर रिक्तचा राऊंड लागेल का खरंच, या संदर्भात शाश्वती काय आहे या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. सर्वांचं अभिनंदन मित्रांनो. आज उर्दू माध्यम के बच्चों का सिलेक्शन हुआ, जो बहुत मेहनत से मशक्क़त से ये राउंड लगाया गया. उर्दू कन्वर्ट ओपन राउंड जो उसके अंदर 143 बच्चों का सिलेक्शन हुआ. सबको मेरा दिली मुबारकबाद. और आने वाले मुस्तकबिल बच्चों के मुस्तकबिल के लिए अच्छा काम करेंगे, मैं आपसे गुजारिश करता हूं और अल्लाह से दुआ करता हूं. तो उसी ताल्लुक़ से सबको मुबारकबाद. और इसी आज जो लगा, इसके पहले मैं जो बार बार अपडेट देता था उसी ताल्लुक़ से, और इसके अंदर बहुत ज़िम्मेदार लोगों ने काम किए, उनकी सबकी मेहनत को आज रंग लाई. मैं सबका तहे दिल से शुक्रगुजार हूँ जिन जिन लोगों ने ये राउंड लगाने के लिए मेहनत की. और ये राउंड के अंदर कुछ गलतियाँ भी हो गई हैं, जिस वजह से जैसा आइसोलेटेड का थोड़ा डाउट आ रहा है मुझे, कुछ आइसोलेटेड के बच्चे भी इसके अंदर आ गए ऐसा लग रहा है. और शायद आइसोलेटेड के ऊपर काम नहीं हुआ इस बार. आइसोलेटेड क्या मसला है, अब उर्दू के बच्चों को सबको बेहतर अच्छे से पता है. और बहुत सारे बच्चे या फिर कुछ लड़कियां जो है पहले राउंड में जो नहीं दिए थी, इस राउंड में शायद प्रेफरेंस दिए, ऐसा मेरा डाउट है. उसके ऊपर काम करना पड़ेगा, पता करना पड़ेगा कि इसके अंदर क्या मसला हुआ. तो ठीक है, तो इसी ताल्लुक़ से अभी सब इस पर काम करेंगे, सब जिम्मेदार हम सोच के. तो जो भी लगे हैं, चलो बहरहाल जो भी सिलेक्शन हुआ सबको मुबारकबाद. जो नहीं हुआ मायूस बिल्कुल ना हो, अल्लाह आपके लिए एक रास्ता बंद हो दूसरा रास्ता खोलेंगे. तीसरा टेट है, उसके अंदर जो अच्छे नंबर्स आए उसमें आपका सिलेक्शन होगा इंशाल्लाह. ज़्यादा से ज़्यादा जगह लाने के लिए हम कोशिश करेंगे और सब मिलकर काम करेंगे इंशाल्लाह. कोई मसला नहीं. तो आपको मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ की आप कोई मायूस ना हो. ठीक आहे. ये या संदर्भात हे मराठी, आता हे उर्दूचा राऊंड लागले त्या संदर्भात मी सांगितले. आता मराठी संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की टेट 3च्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये, पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला ते सांगतोय. आणि सर्वात अगोदर सांगतोय की अपात्र गैरहजर रिक्त जो राऊंडच्या संदर्भात मुलांचे जे प्रश्न येत होते खूप संदर्भामध्ये, काही संघटनांनी त्याच्या संदर्भामध्ये पत्र व्यवहार केलेला आहे, मंत्रालयातून असेल किंवा पुण्यातून असेल. तर त्या संदर्भामध्ये काय सत्यता काय आहे आयुक्त, पण त्यांनी मित्रांनो मुंबईवरून आलेला जो अहवाल आहे, अहवाल प्रस्ताव त्यांच्याकडनं किंवा तुमच्याकडनं तुम्ही अहवाल सादर करा शासनाला, या संदर्भात प्रस्ताव आहे. आणि त्या संदर्भात शासन शिक्षण आयुक्त कार्यालयावरनं काय प्रस्ताव तयार केला त्यावर डिपेंड आहे. परंतु तुम्हाला अजून एक महत्त्वाची बातमी सांगतो मित्रांनो याच्या या संदर्भामध्ये, या राऊंडच्या संदर्भामध्ये. तर याच्यामध्ये प्रस्ताव येण्याच्या अगोदरच, म्हणजे त्या अहवाल जे आयुक्त कार्यालयात 8 तारखेला किंवा मागच्या अगोदर पत्र आले त्याच्या अगोदरच या संदर्भामध्ये अपात्र गैरहजर रिक्त या संदर्भामध्ये एक प्रोसेस सुरू झालेली आहे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरू झालेलं आहे मित्रांनो, आणि ते अगोदर झालेलं आहे. त्यामुळं तो अहवाल लवकरच शिक्षण आयुक्त स्तरावरनं मंत्रालयामध्ये सादर होईल. त्या संदर्भात अजून त्या डिटेल अजून मी माहिती घेण्याचा प्रयत्न करणारच आहे, करतोयच. पण मित्रांनो त्या 8 तारखेच्या अगोदरच, म्हणजे 8 तारखेच्या अगोदर तो प्रस्ताव तयार झालेला आहे आणि त्याच्यावर काम पण चालू आहे. अजून काही राहिलेले आहेत, काही जे मित्र आहेत त्यांना मी फोनवरती पण ती माहिती दिलेलीच आहे. आणि ते राऊंड कोणत्या संदर्भात आहे मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो, का 10% अपात्र गैरहजरच्या संदर्भात आहे किंवा फक्त संस्थाच्या संदर्भात आहे. कारण संस्थांनी खूप मागणी केलेली आहे की राऊंड लवकरात लवकर लावण्यात यावा आमचा, कारण का त्यांच्याकडे खूप जागा रिक्त शिल्लक राहिलेल्या आहेत, जेणेकरून भरतीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. आणि काही मुलांनी फक्त सेकंड फेजमधील विना मुलाखतीतील जागेच्या संदर्भात मागणी केली आहे, कारण का जे एजमुळे काही गोष्टीमुळे राहिले त्यांच्या मागणीनुसार. तर अशा प्रत्येक मुलांनी प्रत्येक वेगवेगळ्या मागण्या करत आहेत मित्रांनो. त्याचा परिणाम हा भरतीवर झालेला आहे आणि होईल पण भविष्यात, जर प्रत्येकाने जर वैयक्तिक मागणी जर केली असेल तर. प्रत्येकाचा अधिकार आहे, त्या संदर्भात मी कोणाला काही म्हणत नाही, पण मी तुला सांगतोय. आणि राहिला प्रश्न, आता समजा जर सेकंड फेजचा जर राऊंड लावला त्यांनी आयुक्त कार्यालय मान्य आयुक्तांनी, तर त्यांना फर्स्ट फेजमधील पण जागा राऊंड लावा लागणार आहे, कारण का अन्यथा ते पूर्ण भरती कोलॅप्स होऊन जाईल. विविध याचिका ह्या विविध खंडपीठामध्ये पडलेल्या आहेत आणि पडण्याची पण तयारी करत आहेत. त्यामुळं कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. जे सत्य आहे ते सांगतोय. कोणी म्हणजे गोड गोड बोलून जे काम करतात मला त्या संदर्भात मला काही फरक पडत नाही, पण तुम्ही सत्य जागरूक आहात, तुम्ही जागरूक व्हा. सद्सद विवेक बुद्धी वापरा, स्वतःला काय वाटते ते ठरवा. मी म्हणतोय, मी एखादा खोटं म्हणत असेल किंवा दुसरं कोणी खोटं म्हणत असेल किंवा तुम्हाला काही जर मूर्ख बनत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी माझ्याकडून सुरुवात करतो, बाकीचं काही लेणं देणार नाही आहे. ठीक आहे. तर मी सांगतोय, जर राऊंड लावेल
तर लागलं तर खूप अभिनंदन, खूप मुलांचा फायदा पण होईल. त्या जागा असे पण समाजाच्या नावाखाली ते भरत आहेत, त्यामुळे ते आपल्यासारख्या मुलांना पण सामान्य अभियोजकधारकांना ते भेटून जाईल मित्रांनो. आणि माझी इच्छा आहे की ते लागलंच पाहिजे, मी त्या समर्थन करतो त्या संदर्भामध्ये. पण सद्यस्थिती काय आहे तो करायला मी आज काही माध्यमातली मुलं गेली होती, उर्दू माध्यमातली असेल, बाकीच्या मुलांनी ते माहिती दिल्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत असतो. त्या संदर्भात सेकंड राऊंड उर्दूचं राऊंड कोणी लागणार नाही सांगत होते, तेव्हा आम्ही लावण्यासाठी प्रयत्न केले. उर्दूच्या मुलांना माहीत आहे मी किती गुपित काय गोष्टी करावं लागल्या आम्हाला, ते आज मी काय सांगण्याची वेळ नाही, पण ती सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न कितीतरी म्हणजे खूप, आता कुणाचं नाव घेऊ मी, आणि राहिला मराठीच्या संदर्भात मला सांगतो मित्रांनो, ह्याच्यामध्ये खूप जागा ह्या येऊ शकतात 22च्या भरतीतल्या. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करावं. जे प्रयत्न करत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांना म्हणजे त्यांचे ते हक्काचे ते लढत आहेत, ते कोर्टाची बाजू असेल, प्रत्येक बाजूने ते लढत आहेत, त्यामुळं येतील. आता शेवटचा प्रश्न तुमचा सांगतो मित्रांनो, की कन्वर्ट राऊंडच्या संदर्भामध्ये हे जे झालं आहे, आता तिसऱ्या संदर्भात सांगतो आहे की जो रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल. मागं तुम्हाला मी सांगितलं होतं, माननीय म्हणजे आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या, आयुक्त साहेबांशी चर्चा केल्याच्यानंतर त्या गोष्टी खुलासा करतो मित्रांनो, की ह्या महिन्यात ते राऊंड म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करतो असं त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे. खूप डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, खूप चांगले अधिकारी लोक आहेत. परत मी सर्व लोकांना अशी विनंती करतो की परत जाऊन त्यांना अधिकाऱ्यांना त्रास देणं किंवा अधिकाऱ्यांसोबत काही वेगळं बोलणं हे कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना योग्य वाटत नाही, आणि आपल्यासारखं सामान्य सुजान अशा शिक्षकांना ते शोभत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आयुक्त कार्यालयात गेला असेल किंवा परिषदेमध्ये गेला असेल किंवा मंत्रालयामध्ये गेला असेल किंवा कोणत्याही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा तुम्ही भेटता, एकदम पोलाइटली, प्रामाणिकपणे, व्यवस्थित, आदरयुक्त बोला. ते अधिकारी आहेत, MPC किंवा UPC क्लिअर करून चांगल्या पदावर गेलेले आहेत. आपली बालबुद्धी तिथं वापरू नका, आणि थोडंसं सतत विवेकबुद्धी आणि चांगली बुद्धी वापरून तिथं चांगलं बोलत जा, जेणेकरून तुम्हाला ते कॉपरेट करतील. कोणताही अधिकारी हा रागीट नसतो किंवा कोणताही अधिकारी हा विद्यार्थ्यांचा दुश्मन नसतो मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित मागणी करा, व्यवस्थित पाठपुरावा करा, यश नक्की भेटेल. जर तुम्हाला याचा प्रॅक्टिकल बघायचं असेल तर उर्दू माध्यमाचे जे कन्वर्ट टू ओपन राऊंडमध्ये जे मेहनत केले आहेत, साजिद निसार सर असतील, रियाज कुरेशी सर असतील, किंवा शाहिद अली सर असतील, तमीज अन्सारी सर असतील, समीर रजा असतील, खूप मुलं उदाहरण, त्यांना विचारा की किती पाठपुरावा जर नियमानुसार केला, काय खालील खतीब आतीस, जोहान सर असतील, खूप मुलं, ह्याच्यामध्ये काही मुलांचं सिलेक्शन झालं, जोहान सरांचं सिलेक्शन नाही झालं, पण ते लागेलच पुढचं. आणि हे बाकीच्या सर्वांचं सिलेक्शन झालं, सर्वांना अभिनंदन. पण त्यांना विचारा की जर नियमानुसार आपण पाठपुरावा केला मित्रांनो तर यश कसं भेटत असते ते. त्यामुळं कोणताही पाठपुरावा असेल, ते टेट 3चा असेल किंवा टेट सेकंड फेजचा असेल, कोणताही पाठपुरावा असेल, पण टेट 3च्या जागा आणण्यासाठी आपण प्रयत्न करूच. आणि जर रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये आजची अपडेट अशी आहे की ह्या महिन्यात त्यांनी सांगितले, अपेक्षा, मी विश्वास आहे माझा, लागेल. जरी नाही लागला, रजिस्ट्रेशन सुरू नाही झालं, त्याच्या अगोदरचे क्लॉज आहेत, काही बिंदू रोस्टरचा इश्यू आहे किंवा बाकीच्या, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पण रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी काही अवघड नाही, अडचणी नाही. त्यांनी त्यांच्या पदव्यांना ते टार्गेट दिलेलं आहे, त्या टार्गेटनुसार ते काम करतील असं वरिष्ठ स्तरावरनं मला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि इथं भावनेशी कोणी खेळू नये. विद्यार्थ्यांच्या आयुष्य इथं जाऊन लागलेलं आहे. जे सत्य आहे ते बोलावं, माहीत नसेल तर बोलू नये, रोज व्हिडिओ टाकू नये, मुलांना बेवकूफ बनवू नये, अशी माझी स्पष्ट भूमिका सर्वांना आहे, सर्वांना विनंती करतो आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने माझे जर विचार कोण आवडत नसतील तर त्याच्या वैयक्तिक जबाबदारी असू शकते. पण ज्यांना जर काही समस्या निर्माण झाल्या असतील, कृपया तुम्ही कमेंटमध्ये कमेंट टाका. तुमची समस्या मी आयुक्त स्तरावर मी जेव्हा जाईन किंवा कुठं पण जिथं मी पाठपुरावा करत जाईन ते समस्या मांडण्याचा प्रयत्न करेन. पुण्यामधून तुम्हाला ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. जेव्हा हालचाली सुरू झालेल्या नव्हत्या तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे, हालचाली सुरू झालेल्या आहेत, आता मी परत सांगतो आहे. त्यामुळं काळजी करू नका, होईल पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह राहा. पण रजिस्ट्रेशन सुरू झाल्याचा अर्थ नोकरी लागेल अशी डोक्यात खूळ भावना आणू नका, कारण का रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर खरी परिस्थिती आपली सुरू होणार आहे मित्रांनो. खूप जागासाठी लढावं लागणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जागा असतील, महानगरपालिकेची जागा असतील, जिल्हा परिषद नगरपालिकेच्या जागा असतील, या जागा आणण्यासाठी एक जागांसाठी लढावं लागणार आहे मित्रांनो. आणि बिंदू नामावली असेल, रोस्टर तपासणी असेल, माऊ कक्षाकडनं तपासणी करून घेणं खूप जिकिरीचं काम आहे. ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. आपण खूप जागांचं स्वप्न बघितलं, ते स्वप्न जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर प्रत्येकाने ग्राउंड रियालिटीवरून काम करणं गरजेचं आहे. स्वतः त्या सहभाग होणं गरजेचं आहे. माझे एवढे मार्क आहेत, मला माझं होईल का असे कमेंट टाकू नका. मी त्या कमेंटला आजपासून रिप्लाय देणं बंद करणार आहे, ठीक आहे. कारण का ते कुणालाच मी काही जादू नाही, का मी साधू नाही आहे किंवा महाराज नाही आहे, मी कोणता मौलवी नाही, कोणता पण सांगतो आहे की मी भविष्य बघणारा ज्योतिषी नाही आहे. त्यामुळं मला त्याचं कल्पना येणार नाही. त्यामुळं मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. मी विचार केला तुमचं लागेल, नाही लागलं तर मी सांगणार नाही लागणार, लागला तर
त्यामुळे मी तुम्हाला कोणाला खोटंच आश्वासन देणार नाही. त्यामुळे कृपया करून आजपासून तशी कमेंट टाकू नका. आज कमेंट आली तर मी त्याचा रिप्लाय देऊ शकत नाही, तुम्ही कृपया वाईट वाटू नका. ठीक आहे, एवढंच मला सांगायचं होतं. त्यामुळं एक कन्क्लूड मुद्दा इकडे येतो की टेट 3मधील जे सेकंड फेजमध्ये उर्दू राऊंड लागला, सर्वांचे अभिनंदन. आणि ज्यांना जर राऊंडमध्ये काही समस्या असेल तर त्यांनी मेल करावा आयुक्त कार्यालयाला आणि ते तुम्हाला समस्या सॉल्व्ह होतील. दुसरा मुद्दा की 10% अपात्र गैरहजर संदर्भामध्ये हालचालीसाठी प्रस्ताव बनवण्याचं काम आयुक्त स्तरावर चालू आहे. त्याचं काहीतरी उत्तर भेटेल आणि आयुक्त स्तरावरनं माहिती ते जाईल मित्रांनो. त्यामुळं बार जाऊन आयुक्तांना त्रास देऊ नका. आयुक्त ते काम करत खूप डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, विद्यार्थी हित आहे ते पाहतात. प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकते, पण माझं मत आयुक्तांना घेऊन असेल किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकारी असेल त्यांना नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे, कारण ती खूप गरिबांच्या मुलासाठी काम केलेलं आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा असा की रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये ते तुम्हाला सांगितलं की लवकर प्रोसेस सुरूच होईल, कारण का ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यात त्यांनी जे टार्गेट दिले टार्गेटवरती काम करतात. अनएक्सपेक्टेड कधी रजिस्ट्रेशन सुरू होईल मित्रांनो. आयुक्त स्तरावरनं त्यांना ते टार्गेट दिलेलं आहे, मंत्रालय स्तरावरनं, वरिष्ठ मंत्री स्तरावरनं. त्यामुळं त्याच्यावरती काम त्यांचं करतील, पण काही गोष्टी गुपित असतात, काही गोपनीयतेची कारणं असू शकतात, त्यामुळे ते काही माहिती सांगत नसतात. त्यामुळे आपण पण त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यांना पण खूप टार्गेट असतात, त्या संदर्भात आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो आहे, माझा या व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून सत्य सांगणं तो आहे, कुणाचंही वैयक्तिक टीका करणं किंवा कुणाला दोष देणं हे नाही. जर असेल तर ते योगायोग समजावा. ठीक आहे. त्यामुळं मी सर्वांचे एकदा अभिनंदन. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. त्यामुळे धन्यवाद मित्र.